असेल किंवा अशा अनेक भरपूर म्हणजे चाललं आहे आणि त्याची जाहिरातसुद्धा अनेक सेलिब्रिटी मोठं म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमधले लोक करायला लागले आणि त्याचा परिणाम असा दिसून आला आहे की आता 1 महिन्यामध्ये आमचा सर्वे झाला आहे की 1 महिन्यामध्ये 200 मुलांनी आत्महत्या सर्वे बाजाराची. तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि याला हे गव्हर्नमेंटच्या आशीर्वादानं चालू आहे असं पण आलं की बऱ्याच आता ठिकाणी आकडेवारी निवेदनं दिल्या तर बऱ्याच टॅक्ससुद्धा म्हणजे गव्हर्नमेंटला ते लोक देत आहेत. तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे. अनेक ठिकाणी असं एक प्रकार लक्षात आलं की स्वतःच्या आईचा सुद्धा खून करायला मागं पुढे त्या मुलग्याला बघायला कारण त्या पॉलिसीवरचं पैसे ते कर्जबाजारचे 25 लाख झाल्यानंतर आईची पॉलिसी मिळावी म्हणून आईचा खून करून ते पैसे मिळून आपण कर्जमुक्त व्हावं या भावनेनं अशा सुद्धा क्रिमिनल माइंड हा म्हणजे कसं देशाला घातकी आहे. म्हणजे कोणतरी असं म्हणतोय की देश चालवण्यासाठी मी हे देशावरचं कर्ज फेडतो किंवा देश चालवण्यासाठी मी अनेक पैसे देतो पण मला अशा परवानगी द्या म्हणतात आणि देश चालवण्यासाठी असे काहीतरी कुकृत्य करतात आणि याच्यामुळे ही देश चालवण्यासाठी पात्रते जे आहेत काय किंवा शासन आणि प्रशासन सुद्धा मिटिंगमध्ये गुंज राहून जनतेकडे न लक्ष देता अशा विकृती गोष्टी करत असतात आणि इकडे पारिवारिक गोष्टीकडे ह्या न लक्ष ಯಾವಾಗ ಹುಡುಗ ಗೊತ್ತಾಯ್ತು ನಮ್ಮ ಮೊದಲು ಗುರುತಾಗಿದೆ ಅಲ್ಲೇ ಮನ್ಯಾಗ ಫ್ಯಾನ್ ನೇಣು ಹಾಕೊಂಡು ಸತ್ರ 13 ವರ್ಷದ ಹುಡುಗ ಅಂದ್ರೆ ಇಂಥದ್ದೊಂದು ಸರ್ಕಾರದೊಳಗೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲ ಏನಾರ म्हणजे ಜನ ಹಾಳಾಗಲಿ ಊರು ಹಾಳಾಗಲಿ ಸರ್ಕಾರ ನಡೀಲಿ किंवा ನಮ್ಮ ವ್ಯವಸ್ಥೆ ಉಳಿಲಿ ಅನ್ನೋ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಈ ಥರ ನಡೆಯಿಲ್ಲ. ಇದ್ರ ಮೇಲೆ ಸರ್ಕಾರ ಯೋಗ್ಯ ಒಂದು कारवाई ಮಾಡಬೇಕು किंवा ನಮ್ಮ ಮನವಿಯನ್ನು ನೀವು पंतप्रधान ಮತ್ತು ಸಂಬಂಧಿತ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಕಳಿಸಿ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಯೋಗ್ಯ कारवाई ಮಾಡಬೇಕಂತ ನಾವು ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿಯನ್ನು